नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आजची ब्रेकिंग न्यूज। अधिवेशनात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका व नवीन अंगणवाडी ताई यांच्यासाठी आली मोठी अपडेट। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। अमरावती जिल्ह्यातील मिनी अंगणवाड्यामध्ये आता मोठ्या अंगणवाड्यात रूपांतर करण्यात आले आहेत। यामध्ये जिल्ह्यातील 150 अंगणवाड्यांचा समावेश आहे। या ठिकाणी मदतनीसांची भरती केली जाणार आहे। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या काही महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। राज्यातील हजारो मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील 14 प्रकल्पातील 150 अंगणवाड्यामध्ये मोठ्या अंगणवाड्यात रूपांतर करण्यात आले आहे, असे आदेश शासनाने दिले आहे। विशेष म्हणजे मिनी अंगणवाडी या ठिकाणी काम करत असलेल्या सेविकांना मानधन कमी होते। आता ज्या ठिकाणी मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतर केल्यामुळे या अंगणवाडीतील सेविकांच्या मानधनात वाढ होणार आहे। त्या ठिकाणी एका मदतनीसांची भरती करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अडचणीत येणाऱ्या 14 तालुक्यापैकी धारणी वगळता उर्वरित 13 तालुक्यातील 150 मिनी अंगणवाडीचे रूपांतर आता अंगणवाडी केंद्रात करण्यात आले आहे। त्यामुळे या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती मिळणार आहे। तर या अंगणवाडी केंद्रात नव्याने मदतनीसाची पदे भरली जाणार आहेत। डॉक्टर कैलास घोडके, उपकार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद। अशी आहे मिनी अंगणवाडी केंद्र रूपांतर संख्या। पुढील प्रमाणे पाहू शकता।